आपण आपल्या आजच्या भक्तीस प्रारंभ करूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभात समय तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझे सत्तता वखारणे. दशतंतू वाद्य सतार व वीणा याच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हाताच्या कृत्यांचा मी जय जयकार करतो. प्रार्थना करूया. यावेळी आपले नेत्र आपण प्रभूकडे लावूया. आजची ही भक्ती ग्लोबल रिवायवल पेज, फेसबुक पेज, त्याचप्रमाणे ख्रिस्ती मंडळी चर्च UCNI, त्याचप्रमाणे सर्व आमचे जे व्ह्यूअर्स आहे प्रभू येशूमध्ये परत एक भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. यावेळेस आपण त्या पवित्र्यामध्ये जाऊया ज्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे आज आपल्या घराला पवित्र भवन म्हणून, पवित्र मंदिर म्हणून लाभलेलं आहे. आणि त्या देवाला परत एक बार आपण भक्तीसाठी सामोरे जाऊया. प्रभुराया, आम्ही तुला गौरव धन्यवाद देत आहोत की तू अद्भुत आहे, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. जसं नाव आमचा यहोवा, आमचा जीवित परमेश्वर आहे, अखिल सृष्टीचा निर्माण करता तू आहे. आणि परत एक बार तुझ्या पवित्र नावात तुझ्या एकुलत्या एक पुत्राच्या करवेची अनुग्रह कृपा तू आम्हाला केली. आणि त्यामुळेच आज आम्ही जीवताच्या भूमीवर सुरक्षित आहोत. कारण की तू आम्हावर प्रेम करतो, तू आम्हाचा कदापि त्याग करत नाही. परंतु ह्या दिवसामध्ये जे भीती, निराशा, दडपणचं वातावरण आहे, ज्याच्यामुळे पवित्र परमेश्वर एक छोटासा व्हायरस या सर्व जगाची उलथापालट करत आहे. आणि तोच आम्हाला आणि अनेकांना त्या मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन गेलेला आहे. अशा समय आमचं रक्षण करता, आमचा चालवणारा, आमचा मार्ग कोण आहे? तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. तो राष्ट्रांना चालवतो आणि समस्या, प्रॉब्लेम यांना क्षणात घालवतो. कारण की अख्खी सृष्टी त्याची निर्मिती आहे, जे त्याचं ऐकते. आता प्रभू येशूच्या नावामध्ये परत एक वार तुझं शांती, अनुग्रह, प्रीती आमच्यामध्ये होतं. यासाठी की सर्व दडपण, सर्व निराशा, सर्व भीतीचा आत्मा एका बाजूला घालवून विश्वासाने आम्ही आपल्या देवाच्याकडे बघावं. कारण की आज जे आमची भेट घेणार आहे, आजचा पवित्र उजवा हात आमच्या मस्तकी व आमच्या घरामध्ये येणार आहे. ज्यामुळे भीती, दडपणच नव्हे तर विकास आणि सर्व आर्थिक समस्या, सर्व नोकरीचे प्रॉब्लेम, सर्व निराशाचे बंधन व शैतानाचे सर्व अडचण हे घालवले जाणार आहे. आणि यासाठी पवित्र परमेश्वर, ज्या व्हिडिओच्या आम्ही पवित्र पित्या ख्रिस्ताचं दर्शन घेत आहोत, जे आम्ही फेसबुकवर आहोत, जे आम्ही मोबाईलवर आहोत, जे आम्ही लॅपटॉपवर आहोत, ते सर्व वस्तू आम्ही तुझ्या हाती देत असताना पवित्र आत्मा ये आणि त्याद्वारे तू आमची भेट घे, आमचं घर पवित्र कर. सर्व डिस्टर्बन्सचा आत्मा प्रभू येशूच्या नावात आम्ही घालवतो. एक चित्ताने, एक मनाने तुझ्याकडे दृष्टी लावतो. आणि जेव्हा आम्ही या फेसबुकच्या द्वारे या भक्तीला परत एक बार सामोरे जातो, शेवटपर्यंत आम्ही त्यामध्ये टिकून ही आराधनाचा पुरेपूर लाभ घेणार आहोत. अशी देखील पवित्र पित्या आम्ही तुझ्याकडे याचना करत आहोत. यासाठी पवित्र पित्या आम्हाला स्थिरतेचा आत्मा, आम्हाला परत एक बार नव्याने दृढतेचा आत्मा अशी विनंती करत आहोत. परत एक बार या भक्तीमध्ये गीत गायन, स्तोत्र वाचन, येणारा विशेष संदेश व केली गेलेली प्रार्थना प्रत्येक भक्तासाठी आज नव्याने तू आशीर्वादित केलेली आहे. प्रत्येकाच्या प्रार्थना तू ऐकलेल्या आहे. कारण की मागणी व कल्पनेच्या पलीकडे देणारा आमचा देव आमच्या मागण्याच्या अगोदर आमची गरज काय आहे ते जाणतो आणि त्यानुसार आम्हाला विपुलतेने देतो. त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. परत एक बार प्रभू तुला धन्यवाद देतो की पवित्र आत्म्यासह आज या घराला तुझं पवित्र भवन मंदिर करून आम्हा प्रत्येकाला मंदिराचे आशीर्वाद देत आहे. त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याच पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रभू परमेश्वराच्या आराधना भक्तीमध्ये परत एक वार तो आम्हाला स्पर्श करत असताना आपण आपलं पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घेऊया आणि यावेळेस आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करूया. आणि त्याद्वारे प्रभू आज आम्हाला विपुल आशीर्वाद देणार आहे. सन्माननीय पळकीनबाई यावेळेस आम्हाला चालवणार आहे. स्तोत्र संहिता अध्याय 132 आपण काढूया, साम चॅप्टर 132, आणि त्याचं आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता अध्याय 132 याचं आपण आळीपाळीने वाचन करूया. पवित्र स्थानाला आशीर्वाद देण्यासाठी. हे परमेश्वरा, दाविदा प्रित्यर्थ त्याच्या सर्व कष्टांचे स्मरण कर. त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली, याकोबाच्या समर्थ देवाला नवस केला की
मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही, आपल्या अंथरुणावर पडणार नाही. मी आपल्या डोळ्यावर झोप, आपल्या पापण्यावर सुस्ती येऊ देणार नाही. परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या समर्थ देवासाठी निवास मंडप मिळवीपर्यंत मी असेच करीन. पहा, एफ्रातात आम्ही कोशाविषयी ऐकले, तो वैरान प्रदेशात आम्हाला सापडला. आपण त्याच्या निवास मंडपात जाऊ, त्याच्या पदासनापुढे दंडवत घालू. हे परमेश्वरा, उठ, तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये. तुझे याजक नीतिमत्वाने भूषित होत, तुझे भक्त आनंद घोष करो. तुझा सेवक दावीद याच्या प्रित्यार्थ तू आपल्या अभिषिक्ताचे तोंड मागे फिरवू नको. परमेश्वराने दाविदाजवळ खरी शपथ वाहिली आहे, तो माघार घेणार नाही. ती शपथ अशी की मी तुझ्या पोटच्या फळातले तुझ्या राजासनावर बसवीन. तुझी मुले माझा करार व मी त्यांना शिकवलेले निर्बंध पाळतील, तर त्यांचीही मुले सर्व काळ तुझ्या राजासनावर बसतील. परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे, आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे. हे सर्व काळ माझे विश्रामस्थान आहे, येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली. मी तिला विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन, तिच्यातल्या दरिद्र्यांना अन्नाने तृप्त करीन. मी तिच्या याजकांना उद्धाराने मंडित करीन, तिच्यातील भक्त मोठा आनंद घोष करतील. तेथे दावीद वंशाची प्रतिष्ठा वाढील, असे मी करीन. मी आपल्या अभिषिक्तांसाठी दीप मांडिला आहे. मी त्यांना वैरांना लज्जेने वेष्टित करीन, पण त्याच्या मस्तकावर त्याचा मुकुट झळकेल. यावेळेस आपण उपासना संगीतातून एक गीत गाणार आहोत. आपल्या हातामध्ये आपण उपासना संगीत घेऊया. आपल्या परिचयाचं पंडित रमाबाईचं हे गीत आहे, सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारकी. गीत क्रमांक 257. सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारकी, मी असे असा कधी न देव उद्धारी, धैर्यहीन मी निराश घोर पातकी, भीतीही मानात पार सर्वदा धरी, प्रीतीपूर्ण दीनबंधू येशू भेटला, उद्धारीन मी तुला म्हणून बोलला, तारी तो मला, तारी तो मला, विस्तवीन नित्यतया, तारी तो मला, पाप भार रोग शोक सर्व वाहिले, मृत्यू भीती आणि दंड निवारिले, येशूने मनात दुःख नाही राहिले, आमरा मला स्वकीय त्याने
धरीन मी तुला म्हणून बोलला तारितो मला तारितो मला विसवीन नित्यतया तारितो मला येशूने मला स्वकीय रक्त ओतूनी संस्कारोनी जीनविल वाट दाविली तीत चालण्यास आत्मशक्ती देऊनी माझी हृदय अपार प्रीती लाविली प्रीतीपूर्ण दीनबंधू येशू भेटला उद्धरीन मी तुला म्हणून बोलला तारितो मला तारितो मला विसवीन नित्यतया तारितो मला. वेळ आहे जेव्हा आपण प्रभूच्या या पवित्र भवनामध्ये मंदिरामध्ये त्याचा गौरव करत असताना प्रेषितांचा मतांगीकार एकत्ररित्या बोलणार आहोत. सर्व समर्थ देवचो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियेच्या उदरीत जन्मास आला ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले ज्याला वधस्तंभी खेळले जो मरण पावला व ज्याला पुरले जो मृत्युलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देवचो पिता याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावा जो येणार आहे त्यावर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवतो. आमेन आमेन. परमेश्वराच्या नावास मान महिमा गौरव आता आणि सदा सर्वकाळ असो. आपण देवाला धन्यवाद देऊया त्याने त्याच्या पवित्र मंदिरात आम्हाला एकत्र केलं त्याची सहभागितेचा आनंद त्याने आम्हाला दिला यासाठी आपण त्याला धन्यवाद देऊ. धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला राजांच्या राजाला प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया.
प्रेज लॉर्ड. प्रत्येक वेळा प्रभू परमेश्वराच्या गौरवनात आजच्या या सुदिनी, आजच्या पवित्र वारी त्याचं बोध आणि त्याचं वचन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. आणि विशेष आजच्या दिनी जेव्हा प्रभू आम्हा सर्वांची भेट घेऊ इच्छितो, आजच्या सुदिनी, आजच्या पवित्र वारी तो आम्हाला काय शिकवू इच्छितो, आमच्याशी काय बोलू इच्छितो, आणि हे सर्व कळवण्याकरता, हे सर्व विदित करण्याकरता पवित्र आत्मा आज या विधीच्या द्वारे, आज या मिनिस्ट्रीच्या द्वारे आपल्या सर्वांशी बोलत असताना आपण त्याच्या वचनाकडे जाऊया. आणि जेव्हा आपण स्क्रीनवर बघत आहोत तर आम्हाला दिसत पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस, की आज क्षमेची जी आपण म्हणूया पॉवर किंवा शक्ती, सामर्थ्य काय याकडे आपण दृष्टी लावणार आहोत. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण क्षमेच्या बद्दल विचार करतो तेव्हा आम्हाला एक गोष्ट निश्चितच लक्षात येते की मनुष्य या दिवसामध्ये घाबरलेला, भयभीत, निराश असा आहे. आणि अशा समयी तो या गोष्टीचा विचार करत आहे की जर मला उद्या बोलवणं आलं तर मी कुठे जाणार. आणि त्या अगोदर आम्हाला या गोष्टीचा देखील विचार करायला पाहिजे की आमच्या बद्दल लोकांचं मत काय आहे, आणि त्यापेक्षा आपण मोठं आहे की आमच्याबद्दल देव काय म्हणतो. खरोखर आज आमचं जीवन विश्वासू जीवन आहे का, खरोखर आज आमचं तारण झाले आहे का. आणि या गोष्टीचा सर्व विचार करत असताना आज आपण ह्या देखील गोष्टीवर विचार करणार आहोत की जेव्हा देवाच्या प्रीती, देवाचं प्रेम हे आम्हाला परत एक वार एक मोठी आशा देत आहे. आम्ही कुठे आहोत. आणि जेव्हा आपण या दिवसामध्ये जेव्हा कबरेंच्याकडे बघतो आणि जेव्हा आपण अनेकदा निराश होतो तेव्हा आम्हाला भीती आणि दडपण देखील येते. अनेकांना या दिवसामध्ये असे स्वप्न देखील पडत आहे आणि ते घाबरलेले आहे की आमचं काय होणार. कोरोना व्हायरसची ही समस्या असो किंवा नेहमीची समस्या असो, मनुष्याला जर सर्वात मोठी भीती आहे, दडपण आहे, तर ते आहे त्याच्या मृत्यूचं. कारण एकच आहे, ते कोण लोक आहे जे दडपणाखाली जात. एक मानव प्रवृत्ती आहे की तो भीतो, तो घाबरतो, परंतु जिथे तयारी झाली नाही, जो आज देखील या विचारामध्ये डळमळते की खरोखर मी तारलेला आहे का नाही. उद्या जर मला बोलवणं आलं आणि मला जर डोक्यावर अशा क्रॉस धारण करून त्या कबरेमध्ये जायची वेळ आली तर मी खरोखर त्या वधस्तंभाचा अर्थ जाणून, गुज आणि रहस्य जाणून, त्या वधस्तंभाच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध होऊन देवाची विकत घेतलेला व्यक्ती किंवा त्याचा दास किंवा आपण म्हणूया की त्याचे पुत्र व कन्या आहे किंवा नाही. आणि यासाठी आज आपल्याला सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी एक महत्वाचा सब्जेक्ट किंवा विषय किंवा बोध घेऊन मी आपल्याकडे आलेला आहे, आणि तीच आहे की क्षमा, द पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस. आणि त्यासाठी आपण पहिल्या वचनाकडे आपण बोलूया. मत्तेय शुभवर्तमान याचा 6वा अध्याय. यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रभूच्या प्रार्थनेनंतर काहीतरी बोध करत आहे. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली. आज अनेक लोक आमच्या दृष्टिकोनातून अपराधी आहे, आमचे ते दोषी आहे, आमच्या विरुद्ध त्यांनी कारस्थान केलेले आहे, आणि आम्ही म्हणतो की आम्हाला त्यांच्याकडून क्षमा हवी आहे. परंतु देव म्हणत आहे की आम्ही त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. यस, आम्हाला क्षमा करायची आहे तरच आम्हाला क्षमा पित्यापासून, देवापासून लाभणार आहे. परंतु देव हे देखील म्हणतो की जर तुम्ही आणि मी इतरांची क्षमा करत नाही, जर दिसणाऱ्या लोक आणि सहभागिता चालणाऱ्या आप्तजनांची, प्रियजनांची किंवा शत्रूंची देखील, कारण की येशू ख्रिस्ताने वधस्तंभाने शत्रूंना देखील क्षमा केलेली, ती क्षमा जर नाही, आणि अशा समय आम्ही या सभोवती मृत्यूचा थैमान बघत आहे आणि आम्ही जर या तयारीच आहो असं जर बनत आहे, तर आज परत एक बार आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे की खरोखर आम्ही आपल्या शत्रूंना, आपल्या सर्व लोकांना क्षमा केली. आमच्या समोर कोणी देखील असा व्यक्ती नाही जो आमचा गुन्हेगार आहे. तर देव म्हणतो मी तुला देखील क्षमा करणार आहे. आणि त्यामुळे क्षमा हे असं अस्त्र आहे ज्यामुळे शत्रुत्व समाप्त होतं. परत एकदा रिपीट करतो, क्षमा एक असं शस्त्र आहे ज्यामुळे शत्रूंना किंवा शत्रुत्व हे संपवलं जात आहे.
आणि त्याद्वारे समेट घडून येतो. एकमेकांच्या गळ्यात आपण पडतो, एकमेकांच्या प्रीतीत आपण पडतो, एकमेकांच्या प्रेमात आपण परत एक बार दृढ होतो आणि एक नवीन जीवन, एक नवीन अध्याय तुमच्या आणि ज्या आमच्या विरोधी लोकांचा सुरू होता तो आहे प्रेमाचा, तो आहे सलोख्याचा. आणि यासाठी आज जेव्हा आम्ही त्या व्यक्तीच्याकडे बघतो ज्याने आमच्या विरोधात पाप केलेले आहे, आज आपण जेव्हा उधळपत्राच्या बद्दल नेहमी बघतो की उधळपत्र गेला आणि त्याच्या विरोधी म्हणजे आपल्या भावाच्या विरोधात, आपल्या बापाच्या विरोधात त्यांनी अपशब्द काढले, त्यांची इस्टेट त्यांनी घेतली आणि ती उधळून टाकलेली आणि त्यामुळे तो उधळा म्हणून ओळखला गेला. इतकंच नव्हे तर त्यांनी आपलं कॅरेक्टर गमावलेलं आहे, व्यसनाधीन झालेला आहे, पापमय झालेला आहे आणि भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये तो जाऊन पोहोचलेला आहे. आणि जेव्हा तो आता परत येण्याचा विचार करतो आणि म्हणतो की यस मी माझ्या पित्याच्याकडे जाणार आहे, आज परत एक बार अनेक जण आपल्याकडे येऊ इच्छितात आणि ते हेच म्हणतात की मला माझ्या त्या प्रियजनाच्याकडे जायचं. आणि ते आपला विचार करत असताना, प्रियजनांचा विचार करत असताना प्रियांनो आज परत एक वार तो म्हणतो की यस मी देवाच्या विरोधात आणि माझ्या पित्याच्या विरोधात गुन्हा केलेला, अपराध केलेला, मी जाईन आणि क्षमा मागेन. यस समोरचा व्यक्ती अनेकदा नम्रता घ्यायची तयारी दाखवत आहे आणि मला दास म्हणून कबूल केलं तरी चालेल, परंतु मला तुमच्या सहभागितेत राहू द्या. यस प्रियांनो, आपण वचनात आहोत, आपण प्रार्थनेत आहोत, आपण विश्वासात आहोत, आपण या दिवसामध्ये देवात आहोत आणि यामुळे अनेक जण ख्रिस्तामुळे तुमच्या आणि माझ्याकडे आकर्षित होत असताना, यस तुमच्या आणि माझ्याकडे आग्रहाने आणि म्हणत असताना की माझ्यासाठी बंधू, माझ्यासाठी भाऊ, माझ्यासाठी बहिणी तू प्रार्थना कर, कारण की तू विश्वासू आहे, तू प्रार्थनाशील आहे, तू नियमित वचनामध्ये चालणारी आहे, तुझं जीवन मला धार्मिक असं जीवन दिसून येतं. आणि अशा समयी जर त्या व्यक्तीला आम्ही लोटून देतो किंवा ढकलून देतो किंवा त्याला क्षमा करत नाही तर मला सांगू द्या की निश्चितच हा एक क्वेश्चन मार्क आहे तुमच्या आणि माझ्या धार्मिकतेच्या बद्दल. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त देखील प्रार्थनेमध्ये किंवा त्याच्या प्रभूच्या प्रार्थनेमध्ये असं जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमची ऋणास सोड कर. यस आज जर आम्ही आमच्यावर असलेले जेवढे पण डेप्ट आहे ते इतरांच्यासाठी सोडून देतो तेव्हा परमेश्वर देखील आमचे गुन्हे विसरतो आणि रक्ताच्या द्वारे आम्हाला शुद्धता ही बहाल केली जाते. आणि त्यामुळे प्रियांनो अनेकदा आपण म्हणतो की अरे पाळक साहेब तुम्ही म्हणता सोपं आहे, परंतु आम्ही कसं विसरायचं, त्यांनी आम्हाला फसवलं आहे, त्यांनी आमचं मोठं नुकसान केलंय, त्यांनी आमच्या हृदयाला छेदलं आहे, आमच्या जीवनामध्ये आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं सर्व खेळी त्यांनी केलेली आहे, अनेक मोठ्या पॉलिटिक्स त्यांनी केलेलं आहे, आमच्या विरोधात त्यांनी काय काय केलं आहे हे तुम्हाला माहित नाही, त्यामुळे आमचं घर आमचं कुटुंब हे उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि अशा समय आमचा तो घाव जो आहे, ती जखम जी आहे ती कधी भरू शकत नाही, त्याच्या क्षमेने देखील भरू शकत नाही, आम्ही ते विसरू शकत नाही, आम्ही ते विसरू शकत नाही. आणि त्यामुळे प्रियांनो आम्ही त्याला जर विसरत नाही, आम्ही त्याच्या गुन्ह्याला विसरत नाही, आम्ही त्याला परत एक बार त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, आम्ही त्याला निश्चितच प्रीतीच्या द्वारे क्षमा करू शकत नाही, तर देव देखील आम्हाला क्षमा करणार. कारण की आम्हाला वचने सांगतं की जर प्रीती आहे तर क्षमा. यस आम्ही म्हणतो यस सॉरी सॉरी नो प्रॉब्लम मैं आपको भूल गया, कुछ नहीं, आप अपने तुम्हारे बीच में कोई अभी दुरावा किंवा कोणता पण दुरावा नाही आम्ही, परंतु जर प्रीती नाही तर प्रियांनो खऱ्या अर्थाने क्षमा केली जाणार नाही. वचन येशू ख्रिस्त देखील म्हणतो की जेव्हा जे दिसणारे लोक त्यांच्यावर जर तू प्रीती करू शकत नाही तर दिसणाऱ्या देवावर तू कशी प्रीती करू शकतो. आणि त्याबद्दल आम्हाला नुसतं क्षमेच्या बरोबर प्रीती देखील असणं महत्वाचं आहे. आणि प्रीती तेव्हाच निर्माण होईल जेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने त्याला क्षमा केलेली आहे. खऱ्या अर्थाने देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी आपला एकुलता एक पुत्र पाठवला. का? कारण की जगाला क्षमा प्राप्त व्हावी. पहिली प्रीती आली आणि मग क्षमा आली आणि क्षमेद्वारे प्रीती वाढते, कमी होत नाही. आज अनेक जण तुमच्याकडे जर क्षमा मागते आणि किंवा आपण त्यांच्याकडे क्षमा मागते तर आमच्या मनामध्ये प्रीतीचे झरे जे आहे ते फुटणे, बाहेर पडणं हे देखील महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण याकूब आणि जेव्हा एसाव हे जुळे भाऊ त्यांच्याकडे बघतो आणि थोरला एसाव आणि याकूब, आपल्याला माहिती आहे की याकूबाला नेहमी फसवणारा असा व्यक्ती म्हणून ओळखला जातो, त्याचं नाव देखील तसंच आहे. आणि आपल्या बंधूचा तो ज्येष्ठत्वाचा अधिकार देखील तो
काय करतो, तो लुबाडून घेतो. त्याचप्रमाणे पित्याला देखील धोका देऊन त्याचे आशीर्वाद देखील तो जो एसावाला मिळणार होते ते स्वतः मिळवून घेतो. आणि अशा प्रकारे पित्याला फसवणारा, भावाला फसवणारा बाळ हा याकोब जेव्हा दुसरीकडे जातो, आपल्या मामाच्या द्वारे लुबाडला जातो, फसवला जातो, आणि तो परत एक बार त्याला आठवण येते की यस, मी उधळलो होतो, मी चूक केलेली होती, परंतु आता मला माझ्या देशात, माझ्या पित्याच्या देशात, माझ्या अब्राहमाच्या देशामध्ये परत जायचं आहे. आणि तिथे तो जाण्यासाठी जेव्हा परत निघतो तेव्हा भीती वाटते, कारण की जेव्हा तो इथून निघाला होता, जेव्हा तो पळून चालला होता, तेव्हा त्याचा भाऊ एसाव त्याच्या जीवावर उठला होता. आणि आता जेव्हा तो भाऊ च्या जवळ परत जायचं, त्या राष्ट्रात परत जायचं, तर हा भाऊ जो निश्चितच मला सोडणार नाही. आणि ह्यामुळे प्रियांनो, अनेकदा ही भीती जी आहे ते प्रीतीच्या मार्गामध्ये अडखळण ठरते. आणि त्यामुळे प्रियांनो, सर्वात पहिले भीती घालवणं हे महत्वाचं. यस, आम्ही चुकलेलो आहोत, आम्हाला क्षमा मागण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे आहे, यासाठी की समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणाला प्रीतीची पाझर फुटावी. यस, आमची क्षमा प्रीतीची पाझर फुटण्याची असावी. आणि ह्यासाठी देवाच्या द्वारे त्या व्यक्तीच्या अंतःकरणात किंवा आमच्या अंतःकरणात देखील प्रीतीचे पाझर फुटणं ही महत्वाची आहे. आणि हे गोष्ट लक्षात ठेवून जेव्हा तो जातो तेव्हा 400 लोकांसह जेव्हा आपल्याला एसाव येताना दिसतो, तो घाबरतो की अरे बापरे, भेटायला माझा बंधू येत आहे आणि 400 लोकांच्या सह येते, म्हणजे आता काही खरं नाही. आज देखील आपण बघतो की गर्दीसह लोक जर आमच्या घरावर चाल करून आले तर आम्ही घाबरून जाणार आणि आम्ही म्हणणार अरे बापरे, काय आता. परंतु आम्हाला असं दिसतं, वचनामध्ये असं लिहिलेलं, उत्पत्ती याचा 33वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये त्यांनी एक महत्वाची कृती केलेली, आणि हीच कृती आम्हासाठी फार महत्वाची आहे. तो स्वतः त्या सर्वांच्या पुढे चालत गेला आमेन, प्रेज द लॉर्ड. आणि भावाजवळ जाऊन पोहोचेपर्यंत त्याने 7 वेळा भूमीपर्यंत लावून नमन केले. यस, आता आपण बघतो याकोब जेव्हा भावाला व त्या सर्व 400 लोकांना तो बघत आहे, तेव्हा तो भीतीमुळे नव्हे तर आता खरोखर मला क्षमा मिळालाच पाहिजे या वेळेसाठी 7 वेळेस, जेव्हा तो 7 वर्ष तिथे एक पत्नीसाठी आणि दुसऱ्या पत्नीसाठी देखील 7 वर्ष फसवला गेलेले आहे राहायला नेले यासाठी, तेव्हा आता 7 वेळेस त्याला नमन करावं लागते. प्रेज द लॉर्ड. जितक्या वेळेस तुम्ही फसवणार तेवढ्या वेळेस आम्हाला झटकावं लागणार आहे. आणि त्या 7 वेळेचा परिणाम, ह्या 7 वेळेस जेव्हा तो नमन करतो, आपल्या पापाचं प्रायश्चित्त करतो, पापाची कबुली आपल्या थोरल्या बंधूच्या जवळ देतो, तेव्हा काय घडतं बघूया. तेव्हा एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला. Yeah. त्याने त्याला आलिंगन दिले, त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले आणि ते दोघे रडले. यस, पिक्चर मध्ये आपल्याला दिसतं की ते दोघं एकमेकांच्या गळ्यामध्ये पडले. एसाव ही कृती बघून, हे प्रायश्चित्त बघून, परत एक बार आपला बंधू जो खरा रक्ताचा बंधू आहे त्याच्यासाठी तो धावत जातो, त्याचं आलिंगन घेतो, त्याचे चुंबन घेतो आणि त्याला तो क्षमा करतो. यस यस, माझ्या बंधूने मला फसवलं, यस माझ्या बंधूने मला लुबाडलं, यस माझ्या बंधूने माझ्या पित्याला देखील फसवलं, परंतु आता त्याची नम्रता, त्याची प्रायश्चित्ताचं अंतःकरण बघून त्याच्या देखील अंतःकरणामध्ये कार्य झाला आणि तो बदललेला आहे. आमचा भाऊ आज तो गमावलेला होता, तो पावला गेलेला आहे. आज जेव्हा तो पुत्र हरवला होता, तो मेला होता, परत एक बार सापडलाय, चला आपण आनंद करू असा पिता म्हणतो. आणि तेव्हा हरवलेला सापडतो. प्रियांनो, आम्हालाच नव्हे तर स्वर्गीय पित्याला देखील आनंद होतो. आज आम्ही असे हरवलेले लोक आमच्यापासून जे आम्ही विश्वासाने जर दूर गेलेले आहे, तर त्यांना सापडण्यासाठी, त्यांना शोधण्यासाठी ते जर आमच्या जवळ येतात, तर प्रियांनो त्यांना क्षमा करणं हे आमचं कर्तव्य, यासाठी की जेव्हा आमचं बोलवून येईल तेव्हा आमच्या विरोधात, आम्ही कोणाच्या विरोधात नाही असं दिसून यायला पाहिजे. आणि तेव्हा ते एक सुंदर वचन उत्पत्ती 33:3 मध्ये सांगितलेलं आहे की तेव्हा जेव्हा ते एकमेकांना भेटतात तेव्हा एक खूप सुंदर असं वचन तिथे लिहिलेलं आहे 33:10 मध्ये की त्याच्याकडे जेव्हा तो बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की तो म्हणतो की तुझा चेहरा जो आहे, तुझा चेहरा, योसेफ त्याला म्हणाला की मला तुझा चेहरा जो आहे तो देवाच्या सारखा चमकदार चेहरा दिसत आहे. यस प्रियांनो, जेव्हा याकोब म्हणाला नाही 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 माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल,
तर मला आपले दर्शन झाले, जणू काय देवाच्या दर्शनासारखे झाले आहे आणि आपण माझ्यावर संतुष्ट झालेला आहे. यस प्रियानो, जेव्हा आम्ही क्षमा मागतो तेव्हा प्रियानो आम्ही त्याला क्षमा करतो, तेव्हा आमच्या चेहऱ्यामध्ये, आमची बॉडी लँग्वेज मध्ये एक विशेष बदल घडून येतो प्रियानो, आणि ते म्हणजे आमचा चेहरा देवाच्या चेहऱ्या समान चमकू लागतो. आमच्या चेहऱ्यामधून एक वेगळी ममता, प्रीती आणि त्या आत्म्याचे फळ, हे ज्या प्रकारे येशू ख्रिस्त म्हणतो की पाण्याचे झरे वाहतील, तसेच ते पाण्याचे किंवा प्रीतीचे आणि आनंदाचे चमकदार झरे वाहतील. आणि त्यामुळे अनेक जण म्हणतात क्षमा करून आम्हाला काय मिळणार? यस, आम्ही क्षमा केल्यामुळे आमचा चेहरा देवमय होऊन जातो आणि आमचा चेहरा, परंतु जर आम्ही क्षमा करत नाही तर आमचा चेहरा कठोर असतो, आमचा चेहरा जो आहे तो अप्रिय दिसतो, आमचा चेहरा भयभीत दिसतो. अनेकदा आम्ही तोंड लपवतो किंवा तोंड वाकडं तिकडं करतो, कारण की आज देखील आम्ही आमच्या विरोधकाला क्षमा केली नाही. यास आमचं तोंड भीतीने, कठोरतेने वाकडं तिकडे करायचं किंवा आमचा चेहरा इकडे तिकडे लपत फिरण्याची वेळ नाही प्रियांनो. आम्हाला आमचा चेहरा जर देवासारखा राखला तर देवाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे, आणि जर आम्ही चेहरा सैतानासारखा ठेवला तर आम्हाला नरकामध्ये प्रवेश आहे. हे आम्ही जाणून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे कोणाही व्यक्तीकडे बघत असताना, कोणाही व्यक्तीकडे शत्रू जरी असला तरी बघत असताना आमचा चेहरा त्याला तेजमय दिसणं असं महत्वाचं आहे. आणि तीच गोष्ट जेव्हा याकोब 50व्या अध्यायामध्ये आणि 16 आणि 21 मध्ये हाच याकोब जेव्हा मरणाला टेकतो, बघा मरणाच्या जवळ जातो आणि एक आणखीन त्याचा मुलगा फसवला गेलेला आहे. बघा आता याकोबाने फसवलं, त्यांच्या 11 मुलांनी देखील, त्यांच्या 10 मुलांनी देखील त्याला फसवलं की योसेफ हा मरण पावलेला आहे आणि त्यामुळे हा स्वप्नदर्शी योसेफची आता तुला प्रतीक्षा करण्याची गरज नाही, तो मेलेला आहे. परंतु जेव्हा त्या योसेफाची जिवंत असण्याची आणि तो पंतप्रधानच्या पदावर आसीन असलेल्या आनंदाची बातमी मिळते तेव्हा तो खुश होतो. परंतु इथे आम्हाला दिसतं की त्याला जाणीव होते की यस, मी लोकांना फसवलं, मी देखील फसवला गेलेला आहे. त्यामुळे उत्पत्ती 50:16 मध्ये खूप सुंदर असं वचन लिहिले की याकोब, तुम्ही योसेफाला सांगा तुझ्या भावांनी तुझे वाईट केले. यस, याकोब आता म्हणतो आपल्या मुलांच्या कर्वे की तुम्ही योसेफाला जाऊन सांगा, जो आज सिंहासनावर पंतप्रधान मिस्रीच झालेला आहे, की हा त्यांचा अपराध व पातक ह्यांची क्षमा कर. त्यांनी जरी तुला फसवलेलं आहे, जरी त्यांनी तुला गुलाम म्हणून विकले, जरी भाव म्हणून त्यांनी कोणतेही कर्तव्य न करता, त्याची प्रीती न ओळखता देवाचा निवडलेला सेवक याचा त्यांनी निश्चितच द्वेष केलेला आहे. आणि ह्या अपराध, ह्या पापाची क्षमा कधी जगात कोणी करणार नाही, परंतु तू आम्हाला त्याची पातकांची क्षमा कर योसेफा, आपल्या भावांना तू क्षमा कर योसेफ, असा याकोब म्हणतो आहे. आता आपल्या बापाच्या देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा कर अशी आम्ही विनंती करतो. आता ते भाऊ जे आहे ते विनंती करते की दया कर. मोठे भाऊ आता या स्वप्नदर्शी योसेफाच्या चरणी आलेले आहे, त्याला नमन करत आहे आणि स्वप्न जे देवाने त्याला दाखवलं होतं की निश्चितच ते स्टार जे आहे ते सर्व त्याला नमन करणारे आणि घडून आलेले. हो प्रियांनो, कोणाला जर पद, कोणाला जर मोठापण जर लाभलेला आहे तर द्वेष करू नका, कारण की ही जर देवाची योजना असेल तर एक दिवस तुम्हाला आणि मला जर आम्हाला तिथे तोंड घशी तर पडावंच लागणार आहे. परंतु देवाची योजनेच्या विरोधात आम्ही कार्य केल्यामुळे आम्हाला दंड देखील भोगावा लागणार आहे. आणि हे आज भुके प्यासे अन्नासाठी तरसणारे लोक नुसते उभे नाही पंतप्रधानांच्या समोर, तो भाऊ पंतप्रधान त्याच्या चरणी ते गेलेले आहे. आणि पुढे काय लिहिलेलं आहे? हे त्यांचे भाषण ऐकून योसेफाला रडू आले. प्रेज लॉर्ड. देवाचा विश्वास व्यक्ती जेव्हा आपल्या बंधूला क्षमा मागताना बघतो, ज्याच्या बरोबर तो वाढलेला आहे, ज्याच्या बरोबर त्याचे सुख दुःख जोडलेले, यस त्यांनी मला गुलाम म्हणून विकलं, यस तो माझ्या विरोधात वकलं, त्यांनी माझं नाव, त्यांनी माझा राष्ट्र, त्यांनी मला सर्व गमवून टाकलेले, जिवंत माणसाला मेल्यामध्ये त्यांनी गिनती केलेले, तरी देखील तो आपल्या भावांच्या क्षमेला बघून आणि अंतकणात कार्य होतं आणि तो भावाचा गळ्यात पडून भावाच्याकडे बघून रडू लागतो. जसं एक वेळेस यस इथे याकोब एसावाच्या बरोबर रडला होता. बघा आता रिपीट होते, हिस्ट्री रिपीट इट सेल्फ. पुढे, तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे
अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. Yes, जरी शत्रू तुमच्या विरोधात वाईट प्लॅन करत असला, निश्चितच एक वेळ येणार आहे की तुम्ही काय करू नका, तुम्ही नुसतं क्षमेचं कार्य करा. कारण की देव तुमच्याद्वारे नुसतं शत्रूंचाच नव्हे तर तुमच्याद्वारे अनेकांसाठी आशीर्वादाचं कार्य करणार आहे. कारण की देव हा आमचा सर्व समर्थ आहे. देवाच्या हातात योजना आहे. मनुष्याच्या मनात वेगवेगळ्या मसलत येतात, प्लॅनिंग करतात, पॉलिटिक्स करतात, परंतु देव जर आमच्या पाठीशी आहे, देव जर आमच्या बरोबर आहे, तर मनुष्याला देवाच्या सेवकाच्या समोर निश्चितच सन्मान देण्यासाठी झुकावं लागणार आहे. आणि यासाठी प्रियानो योसेफाने त्यांना क्षमा केलेली आहे. आज आम्ही देखील क्षमा करायला तयार आहोत का? लोकांना जे आज आमच्याकडे आणलेले हे ते आपल्या मनाने जरी येत असलं तरी देवाने त्यांच्या अंतकरणात कार्य केलं. आणि योसेफ हा पंतप्रधान होता म्हणून मोठेपणा नव्हे, परंतु तो देवाचा नम्र सेवक होता म्हणून त्यांनी मोठेपणा दाखवला. आज तुम्ही आणि मी जर देवाचे नम्र सेवक तर क्षमेशीलतेसाठी का मागे हटत आहोत? आम्ही देखील लोकांना क्षमा करावं तर आमचे अपराध आणि पापांची देखील क्षमा होणार आहे. आणि यामुळे आपल्याला तो म्हणतो की जरी त्यांनी वाईट योजलं परंतु देवाची इच्छा आम्हासाठी महान होती. आणि त्यामुळे हे बंधू त्याच्या चरणी येऊन उभे राहिले. आणि ते आपल्याला असं दिसतं की योसेफ त्या सिंहासनावर बसून रडत त्या भावांना भेटतो आणि त्यांना तो क्षमा करतो. आणि ह्या क्षमेची गरज देव तुमच्या आणि माझ्या जीवनात बघत आहे की आज जर मी त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्याकडे बघत आहे तर तो आम्हाला क्षमा करण्यासाठी तयार आहे. आणि तो म्हणतो फॉरगिव्ह देम. जेव्हा वधस्तंभावर तर उजवीकडे डावीकडे 2 वधस्तंभ आहे, त्या वधस्तंभावर चोर टांगलेले आहे. तिथून त्याला अपमान निंदा नुसती खालूनच नव्हे तर चोरांच्याकडून देखील मिळत असताना निश्चितच एक चोर ज्या अंतकरणामध्ये परत एक वर प्रीती आणि देवापासून आत्म्याच्या द्वारे जेव्हा कार्य होतं तेव्हा तो म्हणतो आम्ही तर आपल्या अपराधांची क्षमा भोगत आहोत, हे योग्य आहे. परंतु हे तर कोणता पण गुन्हा केला नाही. जेव्हा तू स्वर्गीय भवानी येशील तेव्हा तो आमची आठवण कर. आणि तो त्याला तर क्षमा करतोच करतो, परंतु ते मारणारे, थट्टा करणारे, कपड्यांना चिठ्ठी टाकून विकणारे या सर्व लोकांनी रोमी सत्तेकडे बघून म्हणतो की हे पित्या यांना क्षमा कर, कारण की हे काय करत आहे ह्यांना कळत नाही. वधस्तंभावरून येशू म्हणतो फॉरगिव्ह फादर, फॉरगिव्ह देम. परमेश्वरा पिता यांना तो क्षमा कर, कारण की ह्यांना काय कळत नाही. आणि आपल्याला असं दिसतं की त्यांनी नुसतं त्या रोमी सैनिकांना नव्हे तर आम्हा सर्वांना, जे परके राष्ट्र होतं, जे रोमन लोक होतं, ते जे आम्ही ज्यांना ख्रिस्त मसीहा हे माहीत होतं त्यांना क्षमा केलं. परंतु इस्रायली लोकांनी, जे आपले लोक होते, जे याकोबाचे लोक होते, जे इसाकाचे लोक होते, जे अब्राहमाचे लोक होते, त्यांनी त्या मसीहाला ओळखलं, चोरांनी ओळखलं. प्रेज द लॉर्ड. चोरांनी ओळखलं आणि त्यांनी क्षमा मिळवली. आज आम्ही ओळखलं, त्यामुळे आम्हाला देखील देव क्षमा करायला तयार आहे. परंतु प्रश्न परत एक तोच येतो की येशूने शत्रूंसाठी प्रार्थना करत म्हटलं की पित्या यांना तो क्षमा कर. आणि हे रोमन लोक आज एक पंथ म्हणून रोमन कॅथलिक अख्खी जगामध्ये आणि आम्ही देखील त्यानंतर आलेलो आहोत. आम्हा सर्वांच्या समोर जगाला दिसत आहे यस एक क्षमेने या लोकांना, परक्या लोकांना, जे अब्राहमाची संतती नव्हती ते आम्ही होतो, त्यांना देवाची संतती केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी कोणाची संतती आहोत हा प्रश्न विचारणार. जर आम्ही देवाची संतती आहे तर आमच्यामध्ये क्षमाशीलता असेल, परंतु आम्ही देवाची संतती नाही तर मला सांगू द्या निश्चितच आम्ही देवाची संतती नाही तर आमच्यामध्ये क्षमा नाही, किंवा आमच्यामध्ये क्षमा नाही निश्चितच आम्ही देवाची संतती देखील नाही. आणि ह्यामुळे तिथे आमच्या जीवनामध्ये प्रीतीच्या बरोबर ममता देखील दिसणं महत्वाचं आहे. आत्म्याचं फळ आहे बघा, आत्म्याचं फळ ममता, चांगुलपणा हे देखील आमच्यामध्ये दिसतं की जर आम्हाला देव दाखवत आहे आणि आम्ही त्या लोकांच्याकडे बघत आहोत तर शत्रू कोण आहे? यस प्रियानो, शत्रू हा मानव नव्हे, अंतराळाचे अधिपती, सर्व दुष्ट आत्मे, सर्व जे सैतानाचे अधिपती, हे सर्व आमचे शत्रू आहे. आणि त्यांना पराभूत करणं आमच्या हाती नाही. देवाची शस्त्र सामग्री धारण करून आणि आत्म्याच्या फळ घेऊन आम्हाला लढायचंय तरच आम्हाला प्रभू येशू मध्ये विजय आहे. परंतु क्षमा ही महत्वाची आहे आणि क्षमेची मध्यस्थी करत असताना ते आम्हाला जीवन आणि आरोग्य देखील लिहिलेलं आहे. आज ह्या क्षमेच्या वधस्तंभावर नुसती क्षमाच नव्हे प्रियांनो, तर आम्हाला पापमुक्ती, आम्हाला आरोग्य देखील देण्यासाठी तो तयार आहे. आणि निर्गम मध्ये जेव्हा आपण 32 मध्ये मोशेच्याकडे बघतो तेव्हा मोशे देखील एक क्षमेसाठी पुढे येताना दिसतो, जसं प्रभू येशू ख्रिस्त दिसला, जसं एसाव दिसलेला आहे.
तसा योसेफ दिसला नाही, तसं आम्हाला आता मोशेकडे वळत असताना तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर मग आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. यस, त्या लोकांनी तो जो मेमना म्हणूया तो त्यांनी बनवलेला आहे आणि त्या सोन्याच्या या वासराची उपासना आराधना करत आहे अहरोनाच्या अधिपत्याखाली. आणि मोशेला जेव्हा परमेश्वर दाखवतो की बघ तुझे लोक, बघ माझ्या इस्रायल लोकांची काय अवस्था झालेली आहे, त्यांना खरा देव माहीत असून, सुटका करणारा देव त्यांना चालवत असून देखील माझ्या हातचा मान स्वर्गीय भोजन खात असताना देखील त्या भोजनाला ते विरोधात गेलेले आहे. वो नमक के खिलाफ गए आणि घालणं काय झालं तेव्हा ते उपासना करत असताना तेव्हा म्हणतो की बस आता पुरे झालं, मी या लोकांना क्षमा करणार नाही. यस, या लोकांना क्षमा करणार नाही, मी इथेच त्यांना अरण्यात मारतो आणि तुझ्यापासून संतती निर्माण करून कनान देशामध्ये घेऊन जातो. कनान देशामध्ये मी त्यांना नेणार आहे, ह्यांना नेणार नाही. हो प्रियांनो, परमेश्वर क्रोधाविष्ट देव आहे, परमेश्वर न्यायी देव आहे. तो क्षमाशील जरी असला तरी त्या समयी जुन्या करारामध्ये त्याचा क्रोध वारंवार उतरत होता, मरीच्या स्वरूपात उतरत होता. आणि अनेक लोक जेव्हा मारले गेले त्यानंतर परमेश्वर परत एक बार क्रोध करू नये म्हणून मोशेमध्ये पडतो आणि तो म्हणतो की परमेश्वरा, जर तू या लोकांना इथेच मारलं तर लोक, परके लोक काय म्हणतील की अरे यांचा देव जो आहे आपलं वचन पाळणारा नाही आणि त्याला शक्य झालं नाही की आपल्या लोकांना कनान देशात न्यावे. तू असं करू नको. आणि देव परावृत्त झाला, प्रेज द लॉर्ड, परावृत्त झाला जेव्हा त्याचे सेवक व दास त्याच्यासाठी रदबदली आणि मध्यस्थी करतात आणि प्रीती आणि कळकळीने बसतात, तेव्हा समोरासमोर बोलणारा मोशे जो परमेश्वर बोलत असते त्याची प्रार्थना ऐकतो. परंतु तो म्हणतो, मोशे काय म्हणतो, इथे त्याच्या पातकांची तो क्षमा कर. परमेश्वर इस्रायली लोकांच्या पातकांची क्षमा कर आणि न केली तर तू मला ते जीवनी पुस्तकातून माझं नाव देखील काढ, मला देखील त्यामध्ये राहायचं नाही. बघा एवढी मोठी मध्यस्थी रद बदली आम्हाला इथे दिसते, इंटरसेशन आम्हाला इथे दिसतं. परंतु परमेश्वर म्हणतो की नाही मोशे, तू काय किती रदबदली करणार पण जे गुन्हेगार आहेत त्यांना दंड अवश्य मिळणार. जे गुन्हे करणार त्यांना तुझं नाव हे पुस्तकातून काढणार नाही, परंतु त्यांनी जसं केलं ते भोगावं लागणार. आणि आम्हाला दिसून येतं, वचनामध्ये कळून येतं की त्या लोकांना त्या दुधामधाच्या प्रदेशात प्रवेश मिळू शकला नाही, त्यांची पुढची पिढी गेलेली आहे. यस प्रिया, परमेश्वरा क्रोधाविष्ट न्यायाधीश आहे. आणि या दिवसामध्ये प्रियांनो जेव्हा आम्ही त्याच्याकडे बघत आहोत, खरोखर परमेश्वरासाठी आम्ही अशा प्रकारे प्रार्थना करतो किंवा नाही. आपण जेव्हा मोशेच्या विरोधामध्ये तिची सख्खी बहीण गेली, अनेक जण म्हणतात अहो काय लोक दुसऱ्यांनी परक्यांनी फसवलं तर ठीक आहे, आपलेच लोक, माझी बहीण, माझा भाऊ, माझा मित्र, माझा मुलगा, माझी पत्नी, ह्या लोकच माझ्या विरोधात बोलतात, मग काय राहिलं जगण्यात, काय अर्थ? सगळं आता व्यर्थ झालं. आयुष्यभरचं सगळे कमाई, आयुष्यभरचं सगळं काही प्रीती प्रेम एका मिनिटात सगळं धुळीस मिळाले हो, काय आता जगण्यात अर्थ नाही. माझा जो विश्वासू व्यक्ती आहे जसं वचनात आहे त्यांनी माझ्या विरोधात लात उगारली, तर मग आता काय जगण्यात अर्थ? हेच आम्ही निराश होतो. इथे आम्हाला असं दिसतं की मिर्याम जी आहे आणि अहरोन जो आहे तो आपल्या भावाच्या विरोधात मोशेच्या विरोधात बोलतो, तेव्हा परमेश्वर क्रोधाविष्ट होऊन म्हणतो, तेव्हा परमेश्वर क्रोधाविष्ट होऊन म्हणतो की अरे एवढा मोठा सेवक मोशे जो माझ्या समोरासमोर माझ्याशी बोलण्यास सक्षम आहे, त्याच्या विरोधात तुम्ही बोलतात आणि त्याची तुम्हाला लाज वाटली नाही. आणि तो मिर्यामला त्या क्षणी कुष्ठरोगाने ग्रसित करतो. हो प्रियांनो, लक्षात ठेवा, आम्ही जेव्हा क्रोधाने भरतो, जेव्हा देवाच्या सेवकाचा अपमान करतो, निश्चितच देव त्या गोष्टीची नोंद घेतो. प्रियांनो, या दिवसामध्ये सहजासहजी आम्ही लोकांच्या विरोधात बोलतो, आम्ही सेवकांच्या विरोधात बोलतो, आपल्या प्रियजनांच्या विरोधात बनतो, परंतु लक्षात ठेवा देवाचे लोक, देवाची योजना आणि संकल्प घेऊन चालणाऱ्या लोकांच्या विरोधात जेव्हा आपण मुख उघडतो त्याची नोंद घेतो. जुन्या करारात लगेच दंड मिळाला होता, या काळामध्ये कृपेचा काळ आहे आणि त्यामुळे लगेच दंड जरी मिळत नसला तरी देखील प्रियांनो या सर्व शत्रुत्वाचं, या सर्व क्रोधाचं, या सर्व अपमानाचं, या सर्व आमच्या व्यर्थ बडबडीची नोंद देव घेतो. कारण की जेव्हा जेव्हा धार्मिक व्यक्ती बोलतो देव कान देऊन ऐकतो, असं वचन आम्हाला सांगलेलं आहे. आणि त्यामुळे प्रियांनो आम्ही क्रोध सोडावा,
क्षमाकडे जावं. तो धार्मिक असो किंवा अधार्मिक असो, तो शत्रू जरी असला तरी येशू म्हणतो त्यांना क्षमा करा. परंतु आता जेव्हा आपण कृपेच्या काळामध्ये आहोत, त्या काळामध्ये जुन्या काळामध्ये तर लगेच दंड मिळत होता, परंतु कृपेच्या काळामध्ये अनेकदा असं घडत नाही. अनेकदा आम्हाला लगेच दंड जरी मिळत नसलं, परंतु देव आज कारण युगानं सारखाच आहे. जोवर आम्ही प्रायश्चित्त करत नाही, आम्ही म्हणतो देवा आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो. यस, देवाकडे क्षमा मागा, देव क्षमा करायला तयार आहे. परंतु केव्हा? जेव्हा आम्ही दिसणारे आमच्या प्रियजनांना क्षमा करतो तेव्हा आमची क्षमा प्रथम जगामध्ये काम करणारी असावी, त्याला क्षमा मागावी किंवा त्याची क्षमा करावी, तर स्वर्गीय देव आम्हाला क्षमा करणार आहे. आणि त्यामुळे इथे इपिस्करास पत्र याचा पहिला अध्याय 7व्या वर्षामध्ये नवीन करारामध्ये क्षमेच्या बद्दल आता येशू ख्रिस्त आणि पाऊल काय म्हणतो? त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आता आपल्याला योसेफाची, आता आपल्याला याकोबाची, आता आपल्याला इथे चोराची नव्हे, तर आता आपल्याला इथे मोशेच्या द्वारे मागितले लोकांची क्षमा नव्हे, तर इथे कृपेच्या काळामध्ये देवाची कृपा, परमेश्वराची कृपा आता या दिवसामध्ये तुमच्या आणि माझ्यावर विपुल झालेली आहे. आणि त्यामुळे त्याचा तो प्रियकारी ज्याला प्रभू येशू ख्रिस्त आपण म्हणतो, त्याच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून, यस, खंडणी भरून तुम्हाला मला मुक्ती मिळाली. मुक्ती मिळाली म्हणजे काय मिळाली? आम्हाला अपराधांची क्षमा मिळाली. मुक्ती मिळाली म्हणजे अपराधी. इतके दिवस आम्ही अधर्म आणि पापांचे ओझे घेऊन वावरत आहोत, चालत आहोत आणि आम्ही वाढत आहोत आणि आमच्यामध्ये अँगर आहे, सगळ्या प्रकारचे दुष्टपणा आहे, सगळ्या प्रकारचा घृणित विचार आहे, सर्व प्रकारचे वेदना, क्लेश. आणि प्रभू येशू ख्रिस्त परत एक बार आम्हाला म्हणतो की या माझकडे या आणि मी सर्व गोष्टी तुम्हापासून मुक्त करण्यासाठी तयार आहे. परंतु आम्ही आज देखील पाप आणि ओझस आणि सर्व द्वेष आणि सर्व प्रकारच्या नाराज अंतकरण घेऊन वावरत आहोत. एक गोष्ट मला आठवते की एक अधिकारी होता आणि तो म्हणे की काय करावं पाळक साहेबांच्याकडे. पाळक साहेब, एक गोष्ट मला कळत नाही की मी सर्वोत्तम काम करतो, माझा रेकॉर्ड खूप चांगला आहे आणि मी नेहमी मेडल्स अनेक मला मिळाले, परंतु एका ह्या दिवसामध्ये काय होतंय की काही पर्टिक्युलर फाईल मध्ये माझं चुकाच होतंय आणि त्यामुळे माझा सगळा जो रेकॉर्ड आहे, माझी जी फाईल आहे ती खराब होते, तिच्यावर चुकीचे शिरे लागत आहे कारण की पुष्ट चुका निघत आहे. आणि बाळकसाहेब म्हणे पण हे असं कसं घडत आहे? आणि म्हणे नवं नाही बाळकसाहेब की एक व्यक्तीच्याकडून ज्या फाईली येतात ना त्यामध्येच ही गडबड आढळते, बाकीच्या सगळ्यांच्या फाईल माझ्या ओके जातात. म्हणजे तो कोण व्यक्ती आहे? अहो बाळकसाहेब काय सांगायचं, जाऊ दे आता. तो असा व्यक्ती, तो पिणारा खाणारा आहे आणि तो काय येऊन मला अनेकदा त्यांनी माझ्या शिव्या दिलेल्या आहे किंवा माझा अपमान केलेला आहे आणि सगळ्या लोकांच्या. आता मी काय बोलणार आहे अशा व्यक्तीला? परंतु माझ्या मनामध्ये फार वाईट आहे, त्याचं वाईट वाटतं आणि खूप त्याच्या बघून खूप राग येतो. जेव्हा तो माझ्याकडे फाईल घेऊन येतो तेव्हा ती फाईल जेव्हा मी बघतो तर ती फाईलमध्ये इतका राग येतो की ती फाईल बघावं की न बघावं, फेकून द्यावं असं वाटतं. आणि नेमक्या त्या फाईलमध्येच माझा चुका होता. यस प्रियांनो, लक्षात ठेवा, आज त्या व्यक्तीला क्षमा न केल्यामुळे ती फाईल नव्हे तर त्या व्यक्तीचे सर्व गुन्हे आम्हाला समोर दिसतात आणि त्या गुन्ह्यामुळे आमचं काम, आमचं रेकॉर्ड खराब होत आहे. आणि लक्षात ठेवा, तर जगिक रेकॉर्ड, जगिक काम जर खराब होतं तर देवाच्याकडे आमचे केलेले चांगल्या कामाची नोंद नाही. फ्रियांनो, चांगल्या कामाची नाही तर या वाईट कामाची नोंद होणार आहे. जर आम्ही क्षमा करत नाही तर इथे त्याचं जर रेकॉर्ड डागाळलेलं आहे तर परमेश्वराकडे त्याचं रेकॉर्ड कसं उत्तम राहणार? निश्चितच राहणार नाही. आणि त्यामुळे आज आम्हाला तो आमच्या विरोधात वागो, तो नशेमध्ये असो किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, त्याला देखील आम्हाला क्षमा करायची. तो क्षमा मागो अगर न मागो, लेकिन आम्ही त्याच्यासाठी आपलं मन शुद्ध ठेवणं महत्वाचं आहे. जर आपण शुद्ध ठेवलं तर अनेक असे अपराध जे आहे, चुका जे आमच्या हातून घडणार नाही. आणि या दिवसामध्ये रागाच्या भरामध्ये लोक काय करत ते मर्डर करतात, लोकांना शिव्या देतात, लोकांच्या विरोधात काय काय कृती करतात आणि त्यामुळे अनेक घर, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले प्रियांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये जे आम्ही विश्वास न, जे आम्ही प्रीती आणि येशूच्या कळवळीने भरलेलो नवा कराचे लोक, त्यांनी आम्हाला काही गोष्टी कळणं फार महत्वाचं. आणि इथे दिलेलं आहे की सगळ्यात पहिले आम्ही जेव्हा नुसतं अपॉलॉजिस म्हणतो, सॉरी म्हणतो, तर हे चांगलं काम आहे, ब्रेवस काम आहे. पहिले आपण जेव्हा
त्यांना क्षमा करतो, तर हे मजबूत काम आहे. परंतु आम्ही प्रथम क्षमेबरोबर प्रीती देखील जागतो आणि त्याच्या गळ्यामध्ये पडतो, तेव्हा सर्वोत्तम आनंदाची बाब आहे. परत एक वेळ रिपीट करतो, नुसतं सॉरी म्हणणं पुरेसं नाही, कारण की सॉरी म्हणणं म्हणजे हे आहे निश्चितच आपण म्हणतो क्षमा मागणं हे साधं काम नाही, ह्यासाठी धैर्य लागतं आणि क्षमा करणं ह्यासाठी देखील आपल्याला मोठं अंतकरण दाखवावं लागतं. परंतु हे एक चांगलं काम जरी असलं, परंतु पुढे आपण पहिले जाऊन जेव्हा त्याला क्षमा करतो ते देखील मजबूत काम आहे. क्षमेबरोबर त्याच्या गळ्यात पडतो, त्याच्यावर प्रीती करतो, त्याला क्षमा करतो, तेव्हा हॅपीएस्ट त्याच्यासाठी देखील आनंदी, आमच्यासाठी देखील आनंदी आणि देवासाठी देखील आनंदी घटना असते. आणि यासाठी प्रियांनो या गोष्टीकडे आपण लक्ष लावणं फार महत्वाचं आहे की या दिवसामध्ये या क्षमेची कमतरतेमुळे अनेकांना नुसतं सामाजिक दुःख, कौटुंबिक दुःख, मानसिक दुःख आणि आत्मिक पतनाच्याकडे जात असताना आर्थिक नुकसान देखील होत आहे. आणि यापासून स्वतःला आवरण्यासाठी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने जी क्षमेचा आत्मा दिलाय, त्या क्षमेच्या आत्म्यासाठी प्रार्थना करावी. अनेक जण म्हणतात न बाळगता विसरू शकत नाही, झोपे स्वप्नात उठता बसता तो व्यक्ती येतो आणि माझा सूर्ण डिस्टर्ब होऊन जातो. बाळगता यस, आम्हाला क्षमेच्या आत्म्याची गरज आहे. तो आत्मा मनुष्यामधून नाही, तर देवाच्या द्वारे, आत्म्याच्या फळांच्या द्वारे तुम्हामध्ये येणार आहे. मागा, प्रयत्न करा, निश्चितच देव तो देणार आहे. आणि जर देव देत आहे तरच ती क्षमेच्या द्वारे आम्हाला तारण आणि स्वर्गीय मार्ग खुला होणार आहे. अनेकदा रागिष्ट व्यक्तीला हे कार्य जमत नाही. क्रोधाविष्ट व्यक्ती, रागिष्ट व्यक्ती आहे, तो अँगरने भरून जातो आणि त्यामुळे त्यांना काही कार्य नाही. तो म्हणतो अरे मेरा खुद पे कंट्रोल नहीं रहता, आणि अशामुळे तो अनेकांना दुःख होतो. आणि तो काय म्हणतो, अरे ये तो मेरा स्वभाव है, ये तो मेरा स्वभाव है, अभी मैं कुछ नहीं कर सकता. नाही प्रियांनो, हा स्वभाव जरी असला, अनेक जण क्रोधाविष्ट लोक आहेत, त्यांचा स्वभाव जरी असा असला, परंतु ख्रिस्तामध्ये आम्हाला तो स्वभाव बदलावा लागणार आहे. कारण की अनेकांना आम्ही कळत न कळत दुखावलेलं आहे. आणि जर आम्ही त्यांना क्षमा करणार नाही किंवा त्यांची क्षमा मागणार नाही, तर आम्ही निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये देवाच्या प्रीतीला, देवाच्या कृपेला मुकणार आहोत, जे आता आपण पुढे बघणार आहोत. कधी कधी काही व्यसनाधीन व्यक्ती असतो, आणि व्यसनाधीन व्यक्ती जे आहे ते अनेक असे कृत्य करून जातात ज्यांचं नंतर त्यांना पस्तावा होत असतो. प्रियांनो, जे व्यसनाधीन व्यक्तीचा स्वभाव, स्वतःवर नियंत्रण नाही, स्वतःच्या कार्यावर नियंत्रण नाही, तर ते काय क्षमा मागणार आणि ते काय क्षमा करणार. हो प्रियांनो, नियंत्रण देवाचं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असायला पाहिजे. स्वतःचं नियंत्रण नाही, दारूचं नियंत्रण नाही, रागाचं नियंत्रण नाही, तर पवित्र आत्म्याचं नियंत्रण जेव्हा तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात येतं, तेव्हा आम्ही प्रथम जाऊन क्षमा मागण्याचं काम करतो किंवा लगेच त्याला क्षमा करण्याचं काम करतो. परंतु जर आमच्यामध्ये इतर गोष्टीचं जगिकतेचं नियंत्रण आहे, तर ह्या गोष्टीपासून आपण मुकणार आहोत. आणि यासाठी प्रियांनो, कृपेच्या द्वारे देवाने जे रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला शुद्धता बहाल केलेली, त्या वधस्तंभाकडे आपण परत एक बार जाऊन ह्याच गोष्टीकडे मागू की यस प्रभू, मी चुकलेला आहे प्रभू. त्या रक्ताच्या द्वारे, त्या वधस्तंभाच्या रक्ताच्या द्वारे जे तू त्या वधस्तंभावर चोरांना क्षमा केली, पापी लोकांना क्षमा केली, ती क्षमा मला देखील दे प्रभू. यासाठी की त्या क्षमेसाठी तू आपल्या हातापायाला खिळे, काट्यांचा मुकुट मस्तकी घेऊन सर्व प्रकारचे अपमान सहन केलं तरी देखील क्षमा केली. मी तर एवढा काही मोठा अपमान सहन केला नाही, मला तर काही यातनं सहन करावे लागला नाही, माझा तर काही एवढा मोठा काही इस्टेट किंवा सगळ्या गोष्टी गमत. तू तर राजा, धीराज असून एक गरीबासारखं, एक दासाचं स्वरूप धारण केलं, अशी अवस्थेमध्ये तर मी पोहोचलो नाही, तरी देखील मी किती घृणेने वागतो, किती द्वेषाने वागतो. हो, हे चुकले राह प्रभू, मला क्षमा कर. आणि वधस्तंभाचं रक्त, नवा कराराचं रक्त, वलांडण्याचं कोकराचं रक्त आम्हाला सर्व धर्मपापांपासून क्षमा करून आम्हाला प्रीतिमय जीवन, क्षमाशील जीवन देणार आहे. आणि यासाठी स्तोत्र 130 याच्या 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला क्षमेचा आणखीन एक आशीर्वाद दिसून येतो. स्तोत्र 130 आणि 4 आणि 7 मध्ये, तरी पण लोकांनी तुझे भय धरावे, तुझे म्हणजे देवाचे भय लोकांनी धरावे, म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. आमेन. म्हणून देवाचे ठाई क्षमा आहे. लोकांनी त्याचं भय धरावे. देवाने जर क्षमा केली नाही तर लोक टिकणारच नाही.
कारण की जो न्यायाधीश क्रोधाविष्ट जरी आहे, परंतु जर तो क्षमाशील नाही तर एक देखील व्यक्तीचा स्वर्गीय राज्यात प्रवेश होणार नाही, कारण की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला अंतरले. परंतु देव येशू ख्रिस्ताच्या अर्पणाच्या द्वारे तुम्हाला आणि मला जर क्षमा करत आहे प्रियांनो, तर त्यामुळे आम्हाला देव आहे हे कळतं. आणि पुढे हे इस्रायला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे, त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे. यस, परमेश्वराजवळ दया आहे. आज दयासनापाशी, त्याच्या करुणा शासनापाशी आपण या दिवसामध्ये विशेष करूया. आमचं अंतकण या दिवसामध्ये भीती आणि दडपणीने निराशाने भरले. आजार आहे, विकार आहे, टेन्शन आहे, निराशा आहे, नोकऱ्या गेल्या, आर्थिक समस्या आहे, घरामध्ये वाद आहे, व्यसन आहे आणि तरुण मुलांचे प्रश्न आहे. हे सर्व गोष्टी आम्हाला सहबाजूने घेरत आहे आणि आम्ही या दिवसामध्ये खरोखर उद्याचा दिवस बघू किंवा नाही बघू याची शाश्वती राहिली नाही. आणि यासाठी आपण देवाकडे जेव्हा बघतो, देव मला म्हणतो, आपल्या सर्वांना म्हणतो की देवाच्या ठाई देवाची आशा धर, परमेश्वराची आशा धर इस्रायला, कारण की परमेश्वराच्या ठाई विपुल अशी दया आहे प्रत्येक व्यक्तींसाठी आणि त्याच्या ठाई उद्धार देखील विपुल आहे. आजचा उद्धार, त्याचं तारण, त्याचा आम्ही साल्वेशन घेण्यासाठी प्रभूच्या जवळ आलो असताना येशूच्या नावामध्ये तो आज आम्हाला क्षमा जर करत आहे तर आम्ही क्षमा करत आहो का याबद्दल देखील विचार करणं बघा. आणि अनेक लोक म्हणतात की अरे मैं उसका कुछ भी हो गया तो भी छोड़ने वाला नहीं, मैं कभी उसको भूलने वाला नहीं हूँ, जो होगा वो हो जाएगा, मेरा नुकसान हुआ भी चलेगा, मेरा कुछ भी हुआ तो भी चलेगा, लेकिन मैं उसको छोड़ने वाला नहीं. यस, काय करत आहात तुम्ही? याद्वारे तुम्हाला काय मिळणार आहे? काय मिळणार नाही. याद्वारे नाशच आहे. कदाचित तो बचावला जाईल, परंतु तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा नाश ठरलेला. आणि यामुळे आम्ही आमचं अंतकरण कठोर करतो, आम्ही हट्टी बनतो, आम्ही स्वतःला काहीतरी विशेष प्रिन्सिपल वाला व्यक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु हा जो मार्ग आपण निवडलाय तो देवाच्याकडे, स्वर्गाच्याकडे आणि आनंदाच्याकडे नव्हे, तर पाप, अधर्म, निराशा आणि शापाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे आपले अंतकरण कठोर करू नका, नम्र व्हा, लीन व्हा. येशू ख्रिस्त देखील जगाचा सर्व लीन आणि नम्र व्यक्ती झाला. जो झुकते हैं वही ऊपर जाते हैं, जो गिरते हैं वही उठाए जाते हैं, परंतु जो पहिलेच वर आहे ते तुटतात आणि खाली पडतात. आणि यामुळे आज आपण ही गोष्ट देखील जाणून घ्या की स्तोत्र 128 आणि 1 आणि 2 मध्ये खूप सुंदर असे वचन, जे आशीर्वादाचे वचन आहे, तो परमेश्वराने तुम्हाला आणि मला सांगितलंय की जर अशा व्यक्तीचं परमेश्वराचं भय जातो, त्याच्याच मार्गाने चालतो, त्याचे श्रमाचे फळ तो खातो आणि तो सुखी होईल, त्याचं कल्याण होईल, त्याच्या पत्नीला आशीर्वाद आहे, ती माझ घरात ती सफळ द्राक्षवेलीसारखी, मुले जैतुनाच्या रोपासारखे होतील आणि परमेश्वर सियोनातून त्याला आशीर्वाद दिल्याने आणि त्याला सर्व कल्याण त्याच्या दृष्टीत, मुलांचे मुले दृष्टीतून त्याला विपुल आरोग्याने वयवृद्धी मिळणारे, हे सर्व गोष्टी तुम्हाला क्षमेच्या नंतर देवाचे उद्धाराचे आशीर्वाद जे आहे ते मिळणार आहे. परंतु काही लोक आहे ते आज सुकलेल्या हाडांप्रमाणे आहे, त्यांचं अंतकण शुष्क झालेलं आहे, त्यांचे हाड शुष्क झालेले, ते आजाराने विकाराने ग्रासले, कारण की त्यांच्या जीवनामध्ये क्षमा नाही प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये आता प्रीती उरली नाही, त्यांच्या जीवनात काही देखील आशा उरली नाही. परंतु येशू म्हणतो, जेव्हा पवित्र आत्म्याचे फुंकर त्याच्यावर घातले, परत मांस चाडले, परत रक्त वाहू लागले आणि जेव्हा त्यांच्यामध्ये देवाने श्वास फुंकला, तेव्हा ते सैन्याच्या रूपमध्ये उभा राहिले. आज देव परत एकदा शेवटच्या काळामध्ये आत्म्याचा वर्षाव करत असताना प्रभू आम्हा सर्वांना म्हणतो, उठा, क्षमा करा एकमेकांना आणि देवाचं कार्यास लागा. आणि शेवटी जेव्हा आरोग्याच्या समस्या आहे, तेव्हा स्तोत्र 103 आणि 3 मध्ये खूपच सुंदर वचन सांगितलं, जे आपण नियमित वाचतात. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा, आणि त्याचे कोणते उपकार विसरू नको. काय? तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा तो करतो. सर्व दुष्कर्मांची तो क्षमा करत आहे देव, आणि तो तुझे सर्व रोग बरे कर. यस, कोरोना व्हायरस आणि अशा सर्व व्हायरसच्या समस्यामध्ये आम्ही म्हणतो की प्रभू आमचे रोग, आमचे आजार कसे बरे होणार, आम्ही का बरे होत नाही, आम्ही का आजार, समस्या, विकार, टेन्शन, दडपणाने भरलेलं. प्रभू येशू ख्रिस्त सर्वप्रथम म्हणतो की तुझ्या दुष्कर्मांची क्षमा झाली आहे का नाही. यस
प्रियांनो, तुझ्या दुष्कर्माची क्षमा झाली की? आणि म्हणून प्रभू मी क्षमा रोज मागतो, परंतु तू क्षमा जरी रोज मागतो, परंतु तू अनेक लोकांना आजवर क्षमा केलेली नाही. तू अनेक लोकांच्या विरोधात आज देखील बोलत आहे. तू अनेक लोकांच्या गोष्टी मनामध्ये आज देखील घेऊन जीवन जगत आहे. आणि त्यामुळे तू किती क्षमा मागितली, किती गुडघ्यावर आला, किती अश्रू ढाळले, परंतु देवाला तुझ्या जीवनामध्ये क्षमाशीलता दिसत नाही, क्षमेचा आत्मा दिसत नाही. त्यामुळे तुला क्षमा मिळणार नाही. कारण की वचन सुरुवातीला येशू ख्रिस्त देखील म्हणतो की जो क्षमा करल, जो सोडल, त्याच्यासाठी देव सोडण्यास, अधर्म आणि पाप सोडण्यासाठी तयार आहे. आज तुम्हाला रोगमुक्ती पाहिजे का? आज तुम्हाला कल्याण पाहिजे का? आज तुम्हाला वयोवृद्धी पाहिजे का? आज तुमच्या मुलांचे मुले तुमच्या दृष्टीत पाहिजे का? यस, प्रभू म्हणतो मला द्यायला तयार आहे, परंतु सर्वप्रथम तू क्षमा करायला तयार हो. तू क्षमा करायला तयार हो. यस, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला असं दिसतं की आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला क्षमा करायला तयार आहे. परंतु हेच करत असताना ज्या प्रकारे वरांगणाचा कोकरा म्हणून ज्या घराला तर रक्ताचे सर्व दारबायांना शिंपडण केली गेली, ते घराला देव तो दूत ओलांडून गेला आणि त्यांना मुक्ती मिळाली पापापासून, शापापासून आणि मृत्यूपासून. आज देवदूत, आज कोरोना व्हायरस तुमच्या दाराशी येऊन उभा असताना तुम्हाला जर मुक्ती हवी आहे, तुम्हाला जर सर्व प्रकारच्या रोगाच्या पासून सुटका हवी आहे, संरक्षण हवे, तर देव म्हणतो सर्वप्रथम त्या रक्ताच्या द्वारे मी तुम्हाला क्षमा करायला तयार आहे. आणि ते रक्त कोणासाठी? ते कोणाचं रक्त आहे? ते वरांगणाचा कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. आणि ते आमच्या अपराध आणि पापांसाठी, आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी वाहिलेला आहे. आणि तो आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला क्षमा करायला तयार आहे, परंतु आम्ही कोणाला क्षमा करायला तयार नाही का, याचा विचार करणं महत्वाचं आहे. आमच्या मनामध्ये आज द्वेष आहे का? आज आमच्या मनामध्ये कोणाच्या विरोधात काही अयोग्य गोष्टी आहे का? आज देखील आम्ही पिडलेलो आहोत का? आज देखील आम्ही निश्चित विचार करत आहोत की नाही नाही नाही, माझं वाईट झालं नाही, माझं अयोग्य झालेलं आहे. योसेफ देखील असा कदाचित बोलला असता का? नाही बोलला. इयोब देखील म्हटला का? नाही. देवाचा गौरवस्तव करत राहिला की देवाने दिले, देवाने नेलं, धन्य त्याचं नाव, माझ्या बरोबर काही देखील अन्याय झाला नाही. जे देवाचे ते देवाने नेलं. जे लोक माझ्या विरोधात बोलत आहे, घाबरायची काय गरज नाही. योसेफ म्हणतो की भलं झालं माझं, कारण की यामुळे मी राष्ट्रांना निश्चितच सेवा करण्यासाठी सेवक बनू शकलो, पंतप्रधान पदावर बसू शकलो. कारण की आज आमच्या विरोधात जर कोणी पॉलिटिक्स करत आहे, विरोधात वागत आहे, क्षमा करा त्यांना, त्यांच्याकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि म्हणा की देवा यांना तू देखील क्षमा कर. आमच्या प्रार्थना देवाकडून त्यांच्या मनामध्ये क्षमेशीलताचा आत्मा देणार आणि आमचं शुद्ध पवित्र अंतकण अनेकांशी बोलणार आहे. परंतु प्रियांनो, जर आम्ही असं करत नाही तर काय होतं? सगळ्यात पहिले आमच्या घरामध्ये काय होतं? अधर्म शिरतात. अधर्माबरोबर काय शिरतं? अधर्माबरोबर विकार शिरतात. विकार शिरल्याबरोबर काय करतो? सैतान. आणि सैतान आमच्या जीवनामध्ये जेव्हा पकड घेतो तेव्हा तो विकाराला जाऊ देत नाही, अधर्माला तागू देत नाही. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात शिरतो तेव्हा त्याचं रक्त आमच्या जीवनात कार्य करते. सैतान व सैतानी सत्ता तर फळ करतेच करते आणि विकाराची सत्ता देखील फळ काढते. आणि आम्हाला देवापासून क्षमा प्राप्त होती, देवापासून आरोग्य प्राप्त होतं, देवापासून तारण प्राप्त, उद्धार प्राप्त होतं आणि देवापासून ही शाश्वती प्राप्त होते की उद्या जरी तुझं मरण आलं, उद्या जरी तुझं बोलवणं आलं, तरी देखील तू माझ्या राज्यात प्रवेश करणार आहे याची खात्री तुम्हाला मिळते. हीच तारणाची खात्री प्रेम. आणि आज जर तुम्हाला आणि मला ताराची खात्री नाही तर आमच्या अंतःकरणाला आपण तपासूया की मी कुठे चुकले राहो, मी कुठे चुकतोय. आणि हेच पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस आहे. हेच आहे तारणाच्या आणि उद्धाराच्या समोर अगोदर येणारं, उद्धाराच्या अगोदर येणार आहे क्षमेची सामर्थ्य. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि प्रभूकडे परत एक बार मागूया की प्रभू, खरोखर या दिवसा मी क्षमेमध्ये कमी पडत आहे, मला तो क्षमेचा आत्मा द्या. म्हणजे त्याच्या बरोबर सर्व तिथे बेनिफिट्स जे आहे ते देखील तुम्हाला मला मिळणार आहे. प्रार्थनेमध्ये जावे. प्रभू, आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो की आजच्या समय, आजच्या दिवशी, आजच्या पवित्र वारी जेव्हा येशू राजा तू आपल्या पवित्र मंदिरामध्ये आमची नियमित भेट घेत होता, आज तोच आत्मा, तोच देव प्रभू येशू ख्रिस्त आमच्या घरामध्ये आलेला आहे. आणि तो म्हणतो दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील तिथे मी आहे. आज आम्ही या व्हिडिओच्या द्वारे म्हणूया
ह्या फेसबुक लाईव्ह पेज किंवा युट्यूब चॅनलच्या द्वारे आज तू आमची भेट घेत असताना प्रभू तुला धन्यवाद देत आहोत की तू अद्भुत आहे, तू महान आहे. आज आमचा देव हेच म्हणते की शब्द मात्र बोल म्हणजे घरी असलेला माझा चारा कर बरा होईल. आज पित्या तू तिथून स्वर्गातून शब्द बोलत आहे आणि ते शब्द आमच्या कानी या व्हिडिओ मधून पडत असताना आम्ही बरे व्हावे याची अपेक्षा बाळगतो. परंतु आज येशू त्या बऱ्या होण्याच्या मार्गामध्ये पवित्र पिता द्वेष, क्रोध आणि सर्व प्रकारच्या पवित्र परमेश्वर अक्षमेच्या आत्मा आम्हाला दिसून येत आहे. प्रभू दया कर, कृपा कर. आज जर आम्ही अनेक लोकांच्या विरोधात बोललो, अनेक लोकांच्या विरोधात आमच्या मनामध्ये अनेक अशा गोष्टी की ज्यामुळे पवित्र पिता आम्ही या दिवसामध्ये क्षमेपासून दूर आहोत. आम्ही क्षमा मागणारे देखील असावं आणि क्षमा करणारे देखील असावं ही देवा तुझी इच्छा. परंतु ह्या दिवसामध्ये हे कठीण जाते पवित्र परमेश्वर. परंतु जेव्हा मृत्यू स्वतः सहभोवती दिसत आहे, मृत्यू सहभोवती आम्हाला पवित्र पित्या आजार आणि विकार दिसत आहे. आज आमच्या जीवनाची शाश्वतीने तर परत एक बार आम्ही लीन आणि नम्र गुडघ्यावरून क्षमेसाठी तुझ्याकडे जेव्हा मागतो तेव्हा देव आम्हाला आज या वचनाच्या द्वारे हे दाखवते की प्रथम तू त्या लोकांना क्षमा केली का. आज जेव्हा आम्ही वेदीच्या जवळ येतो तेव्हा देव म्हणतो की तुझ्या मनामध्ये काही विचार असेल तर तू दान तिथेच ठेव, प्रथम जाऊन तुझ्या भावाला क्षमा कर आणि मग येऊन तू दान अर्पण कर. खरोखर पित्या आम्ही दान अर्पो, आम्ही प्रार्थना करू, आम्ही काही देखील मागितलं ते स्वीकार होत नाही, कारण की येशू आज केलं. आम्ही अनेकांना क्षमा केली नाही किंवा अनेकांची क्षमा मागितली नाही. आणि हा क्षमेचा आत्मा तू आज आम्हाला देत असताना प्रभू येशूच्या नावात भीती, दडपण, निराशा ही घालवली जाते. कारण की जर देवाने क्षमा केली तर आमच्या दुष्कर्मांची क्षमा तर होईल आणि मग आमचे सर्व रोग, कोणते आजार, कोणते विकार, कोणते समस्या, कोणते टेन्शन येशूच्या नावात घालवले जाणार आहे. कारण की तू अभिवचन पाळणारा गौरवी प्रभू आहे. आज पवित्र पित्या ग्लोबल रिवायवल ग्रुप, ख्रिस्ती मंडळी व या वेगवेगळ्या मंडळीचे विविध भक्तजन आज या भक्तीमध्ये हजर असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य केलेले, प्रत्येकासाठी क्षमा करण्यासाठी तू पवित्र पित्या आज नव्याने उतरून आलेलं, प्रत्येकाच्या द्वारे आत्मा बोललेला आहे आणि त्याद्वारे आम्हाला एक नवीन आनंद, नवीन शांती, एक नवीन विश्वास निर्माण झाला की रोग आमचे घालण्यासाठी देवाने मला क्षमा केलेलं आहे. आणि त्यामुळे पित्या एक आनंद आणि शांतीने आम्ही भरलेलं. आमच्या घरातल्या समस्या, आमच्या कौटुंबिक समस्या हे सर्व तू घालवण्यासाठी हेच म्हणतो, आधी माझी धार्मिकता आणि नीतिमत्वासाठी झटा म्हणजे मी तर सर्व काही तुम्हाला देणार आहे. यस येशू, या क्षमेमुळे तुझ्या पवित्र परमेश्वर पवित्र रक्ताच्या स्पर्शाच्या द्वारे आम्हाला एक नवीन नीतिमत्व, एक नवीन धार्मिक प्राप्त झालं. हे आमच्या चांगल्या कर्मामुळे नव्हे तर पवित्र पिता खंडणी भरून विकत घेतलेल्या देवाच्या अनुग्रहामुळे आम्हाला हे प्राप्त झालं आणि त्याबद्दल तुला धन्यवाद असो. परत एक बार या ग्रुपला, या मंडळीला, या सेवेला तो आशीर्वादित कर प्रभू येशूच्या गौरव नावात. आमेन, आमेन, आमेन. प्रभूला धन्यवाद असो कारण की आजची भक्ती प्रभूने विशेष आशीर्वादित केलेली आहे आणि विशेष करून पास्टर राठोड यांचे आम्ही आभार मानतो कारण की त्यांची मिनिस्ट्री प्रभू विशेष ख्रिस्ती मंडळी समवेत आशीर्वादित करत आहे. यावेळेस आपण शेवटी प्रभूने शिकवलेली प्रार्थना एकत्ररित्या म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज असते आणि जसे आम्ही आपल्या ऋण सोडले आहे तसेच आमचे ऋण सोड आणि आम्हाला परीक्षेत नको तर आम्हाला वाईटापासून सोडेल, कारण की राज्य, सामर्थ आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरण व तुमचे विचार देवाच्या व त्याच्या प्रियपुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रेमात राखो आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची कृपा, याची शांती, याचं भरभराट, याचं आरोग्य आणि याचं संरक्षण ग्लोबल रिवायवल पेज, त्याचप्रमाणे ख्रिस्ती मंडळी व सर्व विवर्स जे आज आम्हामध्ये हजर आहे त्यांच्या व त्यांच्या आप्तजनाबरोबर आता आणि सतत सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन.